नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील प्रतिष्ठान वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त महारक्तदान आणि महाआरोग्य शिबिर आयोजन आणि आयोजक सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील, अध्यक्ष डी.जी. पाटील प्रतिष्ठान सांगली यांच्या वतीने स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील प्रतिष्ठान वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त महारक्तदान आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। सांगली वारणा हॉल सकाळपासून 200 विविध प्रकारच्या रुग्णाला तपासून औषध आणि डोळे रक्तदान टेस्ट करण्यात आले। हा रोल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्तानं आम्ही सांगलीकरांना आव्हान केलं की 395व्या जयंतीनिमित्त 395 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करावं म्हणून आव्हान केलं। त्या आव्हानास आज या वारणा मंगल कार्यालय वसंतदादा मार्केट यार्ड सांगली या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी महाआरोग्य शिबिर आणि महारक्तदान शिबिर चालू झालेलं आहे। महारक्तदानमध्ये आत्तापर्यंत 2 वाजल्यात आणि 2 वाजेपर्यंत अंदाजे 200 लोकांनी रक्तदान केलेलं आहे। या महाआरोग्य शिबिरामध्ये या सिनर्जी हॉस्पिटलमधील सर्व 22 जणांची तज्ज्ञ डॉक्टर टीम या ठिकाणी येऊन प्रत्येक अवयवाचे चेकिंग करून त्याच्यावर लागणारे उपचार, औषधं आणि प्रसंगी त्या ठिकाणी जर ऑपरेशन करायचं लागले तर ते ऑपरेशनसुद्धा होणार आहे आणि ते करणारसुद्धा आहे। परंतु आत्ता 2 वाजल्या अजून या माध्यमातून सांगलीकरांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी रक्तदान करावे आणि महाआरोग्य शिबिराच्या वेगवेगळ्या आजाराचे असणारे डॉक्टर त्यापासून औषध उपचार याचा फायदा करून घ्यावा। आत्तापर्यंत या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आहे आम्हाला, तर असाच रिस्पॉन्सवर राहावा। त्यानंतर आम्हाला आत्ता या ठिकाणी आम्ही जे आव्हान केलं की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने या ठिकाणी मराठा उद्योजकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे। त्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच अनेक कंपन्यांचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात हा उद्योग मेळावा सुरू होईल, तरी भविष्यकाळामध्ये या सांगलीतील तरुणांनी याचा लाभ घ्यावा आणि भविष्यकाळामध्ये जे बेरोजगार तरुण आहेत सांगलीमध्ये त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून जे कर्ज देत होते 15 लाखापर्यंत त्याच्यावरती मॉर्गेज करून, परंतु आम्ही त्यांना साहेबांना विनंती करणार आहे की जे गरीब विद्यार्थी आहेत, गरीब उद्योजक आहेत, ते त्यांच्याकडे जागा, जमीन, प्लॉट नाही आणि तुम्ही विदाउट मॉर्गेज लोन कसं देता येईल त्या प्रकारे त्या ठिकाणी बँकांना सांगून किंवा त्याच्यामध्ये बदल करून घ्यावा असे त्यांना आम्ही विनंती केली आहे। सकाळपासून रुग्ण आहेत, कुठल्या तपास करण्यात आलेले? सकाळपासून डोळ्याचे आहेत, हार्टचे आहेत, BP, शुगर, त्यानंतर पोटाचे विकार, किडनी, लिव्हर, हे असे अनेक नामवंत डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यापासून अनेक पेशंट चेकिंग करून घेत आहेत।